नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। आजच्या या संविधान चौकात बोधगया येथील महाविहार हे मुक्त झाले पाहिजे, बुद्धांच्या ताब्यात मिळाले पाहिजे, याकरिता महाराष्ट्र कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष अरुणजी गाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तर काय सांगाल सर आपल्या या आंदोलनाबाबत? आदरणीय मुक्ती आंदोलनाची या वर्षीची सुरुवात 12 फेब्रुवारीपासून झालेली आहे। आकाश नामाच्या पुस्तकामध्ये बोधगयाला झालेलं आंदोलन बुद्ध जयंतीपर्यंत ते आंदोलन चालतं। काही समस्या त्यामध्ये अडथळा आणला आणि त्यामुळे शिक्षणाचं जे आंदोलन होतं ते महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा BT ॲक्ट 1949 आणि भारतीय संविधानाची जे हे 1950 लागू झालं। त्या संविधानामध्ये आर्टिकल 13 मध्ये यापूर्वीचे जे काही कायदे होते ते सर्व निरस्त करण्यात आलेले आहे। असं असताना हा 1949चा कायदा अंमलात आजपर्यंत कसा राहिलेला आहे? कारण त्याप्रमाणे आता सांगितलेलं आहे की त्या कमिटीमध्ये 4 बौद्ध आणि 4 अबौद्ध आणि 1 कलेक्टर हा हिंदूचा असतो। त्यामुळे तिथलं संपूर्ण प्रशासन हे बौद्धांचं आहे। इतर धर्मांच्या बाबतीत तसं नाही आहे। इतर धर्मांच्या मध्ये त्यांच्या धर्माचे जे काही धर्मगुरू असतात किंवा त्यांचे जे काही प्रशासन आहे त्यांच्या हस्ते ते प्रशासन चालवण्यात जातं, व्यवस्थापन केलं जातं। मग महाबोधी महाविहार जिथे तथागताला ज्ञान प्राप्त झाले तिथे सम्राट अशोकाने ते बुद्ध विहार तिथे बांधलं आणि हजारो वर्षापासून आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये बौद्ध धम्म आहे। 84,000 बौद्ध विहार या देशामध्ये अशोक सम्राट स्थापित केलेले आहे। ते सर्व बौद्ध विहार आपल्या कब्जामध्ये केलेलं आहे। परंतु हा महत्त्वाचा बुद्धी विहार हाही कब्जा करण्याची हा मुक्त झाला पाहिजे आणि तो BT ॲक्ट ही मागणी आहे आणि या मागणीसाठी आता सर्व देशामध्ये आंदोलन आहे आणि निश्चितपणे भारत सरकार या हे बौद्ध विहार करेल ही आम्हाला आशा आहे। आम्ही सगळे दीक्षाभूमीची हालत पाहून आम्हाला खूप दुःख झालं आणि आमच्या डोळ्यात अश्रू पण आले। त्यामुळे आम्ही आज 1 तारखेला उपोषणाला बसणार आहोत। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।